नाशिकमधला तपोवनातला वृक्षतोडीचा मुद्दा तापलेला असतानाच आता आणखी एक नवीन मुद्दा नाशिकमध्ये गरम होतोय, म्हणजेच वादाच्या केंद्रस्थानी येतोय। तो आहे नवा एसटीपी प्लांट। एसटीपी याचा अर्थ मलनिस्सारण केल्या जाणाऱ्या पाण्यावरचा प्रक्रिया करण्याचा प्लांट, ते केंद्र। 300 झाडांची कत्तल या निमित्तानं झाल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे। कुंभमेळ्याच्या अनुषंगानं शहरामध्ये नवा मलशुद्धीकरण केंद्राचा परिसर तयार होतोय, त्यासाठी झाडं तोडली गेली आहेत असं पर्यावरण प्रेमी सांगतायत। एकीकडे नाशिकच्या तपोवनमधील झाडांचा मुद्दा हे गाजत असताना आता नवीन एसटीपी प्लांटसाठी नाशिकच्या याच तपोवन भागातील काही झाडांची कत्तल केल्याचा आरोप आता होताना आपल्याला बघायला मिळतोय। नाशिकच्या या संपूर्ण तपोवन भागामध्ये एसटीपी प्लांट हे तयार करण्यात येतोय आणि त्याच एसटीपी प्लांटसाठी काही झाडांचं कत्तल हे केल्याचा आता आरोप होत आहे। पण जे झाडांची कत्तल किंवा जे झाडं काढण्यात आलेले आहेत ते रीतसर एकूणच परमिशन घेऊन हे झाडं काढलेलं आहेत अशा पद्धतीचा दावा महापालिकेचा आहे। पण या सगळ्या मुद्द्यावरती अजून एकदा वृक्षप्रेमींनी नाराजी हे व्यक्त केलेली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये एसटीपी प्लांट होत आहेत आणि नाशिकच्या तपोवन भागात सुद्धा एक एसटीपी प्लांट होतोय आणि त्याच एसटीपी प्लांटचं काम आता या संपूर्ण भागामध्ये वेगाने सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच एसटीपी प्लांटसाठी काही झाडांची कत्तल झालेली आहे अशा पद्धतीचा आरोप आहे आणि काही झाडं इथून काढून टाकलेले आहेत असेही आरोप होत आहे। पण हे सगळे झाडं काढताना आम्ही रीतसर परवानगी घेतलेली आहे अशा पद्धतीचा दावा महापालिकेचा आहे। त्यामुळे एकीकडे जे तपोवनमधील जे झाडं आहेत तिथे साधुग्राम तयार करण्यासाठी हे झाडं काढण्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक आंदोलनं आतापर्यंत झालेली आहेत। हे सगळं प्रकरण हे ताजं असताना आता एसटीपी प्लांटसाठी काही झाडांचं जे कत्तल झालेलं आहे आता खरं तर या सगळ्या मुद्द्यावरती हे आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।